आत्ताचा जो सत्र आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की 10वी आणि 12वी नंतरचे जे काही आपल्या समोर पर्याय आहेत, कुठले कुठले पर्याय आहेत आणि आपण त्याच्यामध्ये पुढे आपलं करिअर कसं करू शकतो. जसं मॅडम म्हणाल्या, आम्ही दोघी जणी ग्रोथ सेंटर मधून आलेलो आहोत. माझं नाव मुग्धा शेट्टे, मी हेड काउन्सिलर म्हणून ग्रोथ सेंटर मध्ये काम करते. माझं हाफ सेमिनार असणार आहे जिथे काही ऑप्शन्स मी तुम्हाला ओरिएंट करणार आहे. माझ्या नंतर स्नेहल महाडिक म्हणून असतील जे पुढलं सत्र आपलं कंटिन्यू करतील. एक एक स्लाइड करून आपण बघणार आहोत की ऑप्शन काय आहेत आणि मग तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमचे जे काही डाऊट्स असतील, आता जर तुमच्याकडे पेन पेन्सिल असेल तर ते लिहून काढा. नंतर ऍट दी एंड तुम्ही आम्हाला विचारू शकता. सुरू करायचं. सेटल सगळे, फ्रेश सगळे जागे आहेत, झोप येत नाहीये ना? नक्की, कारण का आत्ताच तुमचा लंच झालेला आहे. एक एक करूया आपण पुढे. ग्रोथ सेंटर बद्दल किती जणांनी ऐकलंय? कोणच नाही? पेपर वाचत नाहीत? बर. ग्रोथ सेंटर एक करिअर काउन्सिलिंग फर्म आहे जिथे आम्ही तुमच्यासारख्या मुलांना मार्गदर्शन करतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे जर बघाल स्लाइडवर तुम्हाला दिसतंय व्होकेशनल गायडन्स, करिअर काउन्सिलिंग. आम्ही बरेचसे करिअर सेमिनार्स घेतो, वर्कशॉप्स घेतो, इंटरॅक्टिव्ह सेशन्स घेतो. आमचं सिस्टम कन्सर्न आहे जे एज्युकेशन अब्रॉड हँडल करतं. म्हणजे ज्या मुलांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल त्याच्यासाठी GRE, GMAT, SAT, TOEFL, IELTS कोचिंग काउन्सिलिंग आम्ही करतो. तर हे होतं नटशेलमध्ये ग्रोथ सेंटर बाबत. त्याचबरोबरीने जर बघाल आमचा मीडिया प्रेझेन्स एक स्लाइड आहे ज्याच्यामध्ये जर बघाल रेड साडीमध्ये ज्या फिमेल आहेत त्या आमच्या डिरेक्टर आहेत, मॅनेजिंग डिरेक्टर मिसेस स्वाती साळुंखे. आणि ज्या ब्लेझरमध्ये आहेत, आफ्टरनून जिथे लिहिलेलं आहे त्यांचं नाव आहे सुचित्रा सुर्वे, ते आमच्या कंपनीचे डिरेक्टर आहेत. These are the two ladies who are the lead for growth center. ह्यांच्या थ्रू आम्ही विविध उपक्रम चालवत राहतो. त्याचबरोबरीने जर बघाल इतर माध्यमातून आम्ही प्रिंट मीडिया असू दे किंवा टेलिव्हिजन असू दे, विविध माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. त्याचबरोबरीने आता एक बघायला होतं थोडक्यात ग्रोथ सेंटर बाबत. आता तुम्हाला स्लाइडवर काय दिसतंय? मला मुलांकडून रिस्पॉन्स हवाय. स्लाइडवर काय दिसून येत आहे? काय आहे? सफेद रंगाचं काय दिसतंय? मेज. आणि मेजच्या वर काय काय लिहिलेलं आहे? सगळे ऑप्शन्स आहेत. कॉमर्स, आर्ट्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, पॅरामेडिकल, क्वेश्चन मार्क. अशी परिस्थिती होते तुमची? हो. किती जणांची होते? वाव, मॅक्सिमम हात वर. मग ह्याच्यावर तुम्ही तोडगा कसा काढता? कन्फ्युजच राहता की त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायचा प्रयत्न करता? कसा काढता? चर्चा करून, माहिती गोळा करून, आईबाबांशी बोलून, प्रोफेशनल्सशी बोलून, किंवा आजच्यासारखं जसं तुम्ही सेमिनार अटेंड करताय. मीन्स रिअली प्लेजर की तुमच्या या वेळेला तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत जिथे तुम्हाला प्लॅटरवर इन्फॉर्मेशन मिळते, ती तुम्ही व्यवस्थितरित्या घ्याल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. जनरली आता इज दिस यू, म्हणजे जसं आपण बघितलं मेजमध्ये एक व्यक्ती होता तो फार कन्फ्युज्ड होता की मी आर्ट्स घेऊ, सायन्स घेऊ, कॉमर्स घेऊ. बाबा म्हणतात इंजिनिअरिंग कर, आई म्हणते मेडिकलमध्ये जा. बरेचसे ऑप्शन्स असतात आणि त्यातूनही अधिक म्हणजे आपले मित्रमैत्रिणी ते काही वेगळ्याच लाईनमध्ये जात असतात. आणि ह्याचा रिझल्ट एवढाच की आपण थ्रू आउट कन्फ्युज्डच असतो. पण आपण कन्फ्युज राहून चालणार नाही, कारण का आपल्याला तोडगा काढायचा आहे, करिअरमध्ये यश मिळवायचंय आणि पुढे जायचंय. ऍक्च्युअल करिअर्सवर आपण जम्प करण्याआधी आमच्या एक्सपिरियन्सनुसार जे आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे, आजच्या जनरेशनचे बेसिक थोडेफार जे प्रॉब्लेम्स असतात किंवा कन्फ्युजन लीड करणारी जी कारणं असतात त्याच्यावर आपण थोडी चर्चा करू. जर बघाल एक मध्ये सर्कल आहे त्याच्यात लिहिलंय टुडेज नीड्स, म्हणजे आजच्या पिढीची बेसिक गरजा. व्हॉट्सअप, फेसबुक, ऑर्कुट आता जुनं झालेलं आहे. ऍप्स हे आपल्या जीवनाचे मेन घटक झालेले आहेत. आधीच्या काळात बेसिक गरजा म्हटलं तर रोटी, कपडा, मकान. आय एम शुअर सगळे अग्री करतील. एक काळ होता की जिथे या 3 बेसिक नेसेसिटीज होत्या, पण आता नेसेसिटीज बदलल्यात, जग बदलतंय, कॉम्पिटिशन लेवल बदलते आणि तशाच आपल्या गरजा देखील बदलत आहेत. आणि त्याच्यामुळे बरेचदा आपण सगळे कन्फ्युज्डच असतो, कारण का आपल्याला क्लॅरिटी नसते फॅक्ट काय आहे आणि काय रियालिटी आहे. एक एक करून बघूया की
आजच्या जनरेशनची किंवा आजच्या मुलांची 10वी-12वी म्हणा किंवा इव्हन ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट्स म्हणा, बरेचदा असं असतं की त्यांना काहीतरी वेगळं करिअर करायचं असतं. म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग पण घेतो ना ऑफिसमध्ये, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा एक पहिला प्रश्न तर असा असतो, तुम्ही सांगितलेले सगळे पर्याय आम्हाला पटतायत, पण असं काहीतरी करिअर द्या जे सगळ्यात वेगळं असेल, हटके मला काहीतरी करायचंय. हटके करिअर कधीच नसतं. अजूनही युनिव्हर्सिटीजनी हटके डेफिनेशन कुठेही रिलीज केलेलं नाही किंवा कोर्स वाईज आपल्याला प्रत्येक वेळेला दरवर्षी आपण जसं नवीन होतो कॉलेजमध्ये जाऊ तसं प्रत्येक वेळेला कोर्स काही नवीन येत नाही. त्याच्यामुळे एक फॅक्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण करिअर निवडतो ते ट्रेडिशनल पद्धतीनंच निवडलं जाणार आहे. जे युनिव्हर्सिटीजने आपले कोर्सेस ठेवलेले आहेत, आर्ट्स शाखेतून म्हणा किंवा विज्ञान शाखेतून म्हणा किंवा वाणिज्य शाखेतून, कॉमर्स शाखेतून म्हणा, कोर्स तेच राहणार आहेत. जेव्हा आपण डिफरन्स म्हणतो ते आपल्याला कामाच्या ठिकाणी आपल्या नॉलेज ऍप्लिकेशननुसार दाखवून द्यायचं आहे. तर जेव्हा आपण म्हणतो कोर्स हटके कधीही मिळणार नाही, आपल्याला ट्रेडिशनल फॉर्मॅट्सच फॉलो करायचे आहेत. बरेच मुलांना असतं की फटाफट ज्याच्यात पैसा आहे हा कोर्स केल्याने मला आय एम शुअर की 30,000 ते 50,000 सॅलरी कमीत कमी ऍज अ फ्रेशर मिळाली पाहिजे. ही पण बरेच जणांची अपेक्षा असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला मेहनत नाही करायची, इन्स्टंट पैसा ज्याच्यात आहे ते द्या. आणि त्याचबरोबरीने एक फॅन्सी डेझिग्नेशन्स, लक्झरियस लाईफ, ह्या आपल्या बेसिक सध्याच्या गरजा झालेल्या आहेत. विद्यार्थी म्हणून आपण एक फॅक्ट विसरतो की जेव्हा आपण शिक्षण घेतो आपण आपल्या नॉलेजवर, कॉन्सेप्ट बेसवर थोडासा म्हणतात ना की दुर्लक्ष करतो की नॉलेज नाहीये, डिग्री आहे. आणि जेव्हा इम्प्लिमेंटेशन करायची वेळ येते प्रॅक्टिकली वर्क एक्सपिरियन्स सेक्टरमध्ये, एम्प्लॉयमेंट सेक्टरमध्ये, तिकडे आपण ही गाडी अडते आणि मग आपण त्या कोर्सला शिव्या घालतो की एवढं शिक्षण घेऊन सुद्धा काहीही माझं भलं होत नाहीये. तर आपल्याला आपले फॅक्ट्स क्लिअर ठेवले पाहिजेत की जेव्हा आपण करिअर चूज करतो काय काय महत्वाचे घटक आहेत ज्याचा आपण अभ्यास आधीपासून केला पाहिजे, काय काय हे सुपरफिशियल गोष्टी आहेत ज्याच्या मागे आपण धावलं नाही पाहिजे. जसे आता हे काय काय आम्ही पर्याय स्लाइडवर ठेवलेले आहेत, हे आपले सगळे सेकंडरी फॅक्टर्स आहेत जे फार महत्व आता आपण त्यांना द्यायचं नाहीये. नंतर बघाल बरेचदा मुलं कन्फ्युज्ड का असतात, कारण का एक तर असतं की थोडीशी माहिती असते आणि त्याच्यावरून आपण इतकं बवाल करतो की मला सगळं येतं. काय काय पालक किंवा विद्यार्थी असं असतात की इथून तिथून गोळा करून बरीचशी माहिती आणतात पण ती माहिती बरोबर नसते आणि त्याच्यामुळे परत कन्फ्युजन होतं की नेमकं आम्ही काय निवडावं. त्याचबरोबरीने एक टिपिकल, माझा हा फ्रेंड हा सायन्सला जातोय म्हणून मी पण सायन्सला जाणार. बरेचदा पियर प्रेशरमुळे सुद्धा कन्फ्युजन मुलांमध्ये असतं. आणि आजकाल जर बघा पॉप्युलर मिथ्स, इंजिनिअरिंग केलं कीच सगळ्यांचं भलं होतं, मेडिकल जायचं नाही कारण का 10-10 वर्ष लागतात, फार स्ट्रगल आहे, CA सगळ्यात डिफिकल्ट आहे. एखाद अनुभव एखाद्या व्यक्तीला चांगला वाईट आला तर आपण त्याच्यावर निर्भय करून पुढे राहायचं नाही. यू हॅव टू अॅनलाइज की आमचे पोटेन्शियल्स काय आहेत, विद्यार्थ्याचे पोटेन्शियल्स काय आहेत, डिमांड काय आहे त्या मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर कोर्सला, आणि लागणारे घटक आपल्यामध्ये अवेलेबल आहेत का, आणि तो कोर्स निवडायचा आहे. लोक फक्त चांगला अनुभव आला की चांगलं बोलतात, वाईट अनुभव आला की त्या कोर्सला आपण शिव्या घालतो. पण प्रत्येकासाठी कोर्स ज्याच्या त्याच्या कलेनुसार किंवा आपण अबिलिटीजनुसार निवडला तर डेफिनेटली सक्सेस मिळायला सोपं होऊ शकतं. आणि आजकाल तर एक ट्रेंड चालू आहे इंजिनिअरिंग करायचं आणि मग MBA करायचं. टेक्निकली ह्या दोन कोर्सचा काहीही संबंध येत नाही, पण हे ईस्ट अँड वेस्ट कोर्सेस आहेत. पण आजकाल हे ट्रेंड चालू आहे कारण का लोकांना असं वाटतं की इंजिनिअरिंग केल्यावर MBA इज अ मस्ट, पण ते चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय काय गोष्टी आपल्याला फॅक्ट्स गोळा करायच्यात, माहिती गोळा करायची आणि मग एक फायनल डिसिजन घ्यायचं आहे. आणि सगळ्यात विशिष्ट म्हणजे अनक्लिअर इंटरेस्ट. आई, जसं मी मगाशी पण म्हटलं की आईचं एक मत असतं, बाबांचं एक मत असतं, विद्यार्थ्याचं एक स्वतःच वेगळं मत असतं. कदाचित जर तो वोकल असेल, व्हर्बलाइज करत असेल तर ते समोरच्यांना कळतं, पण काय काय मुलं जी असतात की मनातच ठेवून देतात आणि अशा वेळेस नुसतं कन्फ्युजन, कारण का 4 जणांचे वेगळी मतं येतात त्या पर्टिक्युलर एका मुलाच्या करिअरसाठी. त्याच्यामुळे अनक्लिअर इंटरेस्टमुळे सुद्धा बरेचदा कन्फ्युजन होत असतं. तर ह्या गोष्टींमुळे आपलं करिअर डिसिजन अफेक्ट होता कामा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण म्हणतो करिअर डिसिजन घ्यायचंय, बरेचदा जे फॅक्टर्स आपले इन्फ्लुएन्स करतात करिअर डिसिजनमध्ये, महत्वाचं म्हणजे पर्सेंटेज. आजच्या कुठल्याही मुलाला तुम्ही विचारा 80हून अधिक मिळाले तर काय ऑप्शन निवडणार, काय उत्तर मिळेल मला इकडे? सायन्स. बर,
50हून अधिक 50 ते 70च्या मध्ये असेल तर कॉमर्स. वाव. आणि 35 ते 50. वाव. असं कुठे लिखित आहे का की तुम्हाला कोणी सांगितलंय? युनिव्हर्सिटीचं सर्क्युलर पास झालं होतं का असं, ज्याच्यामध्ये असे डिटेल्स आहेत, बायफर्केशन्स आहेत? मग तुम्ही कसं हे डिसाईड केलं 80हून अधिक असेल तर सायन्स आणि मग कॉमर्स आणि मग आर्ट्स? कॉलेजेस घेत नाहीत, कारण का आपण सगळे तेच करतो, कारण का 80हून अधिक मिळाले, डोळे झाकून, मुलामध्ये क्षमता असू दे नसू दे, पर्याय म्हणजे सायन्स. अगदीच 50% मिळाले, अपेक्षा 80ची होती, मिळाले 50, मग कुठे जायचं? आर्ट्समध्ये. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. इव्हन आर्ट्समध्ये सुद्धा जायचंच झालं तर 80हून अधिक लागतात. काय काय इन्स्टिट्यूट्स आहेत जे 89% 5th लिस्टला क्लोज होतं आर्ट्ससाठी. त्याच्यामुळे कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. आणि आता तो काळ गेला की पर्सेंटेज, आता आजकाल सगळ्यांना 90हून अधिक मिळतात. त्याच्यामुळे कटथ्रोट कॉम्पिटिशन ही सगळ्या फील्डसाठी आहे, कारण का आजकाल सगळ्यांना चांगले मार्क मिळतात, फार कमी टक्के मुलं फेल होतात. त्याच्यामुळे ऍडमिशन मिळताना तशीही मारामारी असते. पण थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की असं कुठेही डिमार्केशन ऑफिशियली केलेलं नाहीये की 80हून अधिक असेल कीच सायन्स, मग त्याच्या खालचे टक्केवारी असेल तर कॉमर्स आणि मग आर्ट्स. प्युअरली ते तुमच्या अबिलिटीजवर डिपेंड करतं की तुम्ही कसं तुमचं करिअर चॉईस केलं पाहिजे. त्याचबरोबरीने स्वतःचे ऍस्पिरेशन्स असतात. बरेचदा असं आपण निवडायचा प्रयत्न करतो की त्याच्यामध्ये चांगलं स्टेटस मिळेल. आधीच्या काळात जर तुम्ही जेव्हा आम्ही 1-2 वर्ष आधी सेमिनार करायचो तेव्हा विद्यार्थ्यांना विचारलं की त्यांचं इन्स्टंट करिअर चॉईस असायचं बायोटेक्नॉलॉजी किंवा मॅनेजमेंट, कारण का त्यांना असं वाटायचं हे 2 कोर्स केले की एक BMW गाडी आपल्या 2 वर्षात घराबाहेर उभी राहील. हे असे मिथ्स असतात डोक्यात, काय काय नको त्या गोष्टी, किंवा म्हणतात ना प्रॅक्टिकल गोष्टींचं अवेअरनेस नसलं की मग आपण नुसतं स्टेटस किंवा ब्रँड जे फक्त समोर दिसतं आपण त्याच्या आहारी जातो. पण तसंही करिअर डिसिजन घ्यायचं नाहीये. फ्रेंड्स जे करतायत किंवा आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत आणि आता आपण कसे सेपरेट व्हायचं, मी 10 वर्ष एकाच स्कूलमध्ये होतो, तो कॉमर्स करतो, मी कसं सायन्स करणार, असंही होता कामा नाही. किंवा जे काही आहे त्याच्या इंटरेस्टनुसार आपण जायचं नाहीये. ट्रेंडला टिपिकली फॉलो नाही करायचंय. सगळे इंजिनिअरिंग करतायत किंवा सगळे फार्मसी करतायत म्हणून मी पण करायचं, रॉंग मेथडॉलॉजी. कारण का तिकडे परत आपण जो 4 वर्षाचा कोर्स आहे तिथे 8 वर्ष घालवण्याची पण दाट शक्यता आहे, कारण का अबिलिटीज नाही आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून जितकं लांब राहता येईल किंवा अवॉइड करता येईल इन्फ्लुएन्स होण्यामागे, तेवढं करायचा प्रयत्न करायचा आहे. आता इकडे मला आन्सर्स हवेत ऑडियन्स कडून, कारण का इकडे थोडेसे प्रश्न विचारणार आहे मी. जर बघाल स्लाइडवर दिसतंय फॅक्ट आणि मिथ्स. सगळ्यांना अर्थ कळतो फॅक्ट आणि मिथ्सचा, राईट? मी एक एक स्टेटमेंट विचारणार, मला ऑडियन्स कडून इकडे स्ट्रॉंग रिस्पॉन्स हवाय की तुमचं मत काय आहे या प्रत्येक स्टेटमेंट बाबत. आपण एक एक स्टेटमेंट घेणार आहोत. 1 शुड फॉलो द करिअर ट्रेंड्स, येस और नो, फॅक्ट और मिथ? मिथ. पण आपण करताना जनरली तेच करतो. जर बघाल तुम्ही कुठल्याही पालकांना किंवा विद्यार्थ्याला विचाराल की काय करायचंय, इन्स्टंटली ऍज अ काउन्सिलर जे आम्हाला सेंटरवर किंवा इव्हन सेमिनार्समध्ये जो अनुभव येतो, तुम्ही सांगा ना मॅडम की आजकाल काय चाललंय मार्केटमध्ये, कुठल्या क्षेत्राला जास्त वाव आहे किंवा काय निवडावं, कुठल्या जास्त टॉप लेवलवर करिअर आहे. हे सगळे मिथ्स आहेत, असं काही नाहीये. जर आर्ट्स एवढंच खराब असतं तर आजपर्यंत कॉलेजेस बंद झाले असते आणि आर्ट्स हा ऑप्शनच एक्झिस्ट झाला नसता. तर हे सुद्धा तितकंच खरं आहे की सगळ्या कोर्सना वेटेजेस आहेत, ट्रेंड असंच काही नसतो. आपल्या पोटेन्शियल्सवर बऱ्याचशा गोष्टी निर्भय करतात. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट जे मी प्रत्येक सेमिनारमध्ये विचारते, आर्ट हॅज नो स्कोप, फॅक्ट और मिथ? मिथ. मग इथे किती जण आर्ट्सला जायला आवडेल इथे विद्यार्थ्यांपैकी? वाव, अ जेंटलमॅन रेझिंग अ हँड, सिरियसली नाईस. हात बघा किती कमी झाले. बरं, सायन्ससाठी किती जण इच्छुक आहेत? वर खाली मला वरचं फार स्ट्रॉंगली दिसत नाहीये लाईटमुळे, पण थोडंसं हाताची संख्या वाढलेली आहे. आणि कॉमर्स? बापरे, कॉमर्सला जास्त जाणार आहे तिकडे. ओके, सो टेक्निकली बघायला गेलं तरी आपण सगळे म्हणतो की आर्ट्स इज नो स्कोप, पण जायची वेळ आली, कदाचित इंटरेस्ट नसेल, मी काय फोर्स नाही करणार, पण दॅट्स अ मिथ की आर्ट्समध्ये स्कोप नाहीये. इनफॅक्ट असं ऑब्झर्वेशन आलेलं आहे की आमच्या सेंटरमध्ये जेव्हा आम्ही सायन्स सजेस्ट करतो, बरेचदा मुलं म्हणतात की आम्हाला आर्ट्समध्ये जायचंय, सायन्समध्ये नाही, कारण का तिकडे सप्लाय भरपूर झालेला आहे. कदाचित आम्ही जेव्हा 10 वर्षांनी बाहेर पडू,
म्हणतात ना ओव्हरडोस असेल डॉक्टर्सचा म्हणा किंवा फिजिशियनचा म्हणा किंवा इतर काही आर्ट्समध्ये त्यांना खरंच करिअर दिसतं. वेन यू टॉक एस्पेशली अबाउट इकॉनॉमिक्स किंवा सायकोलॉजी प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत, स्कोप वाईज सुद्धा, एम्प्लॉयमेंट सेक्टर वाईज सुद्धा. नेक्स्ट, स्टडिंग इन अ टॉप कॉलेजेस गॅरंटीड सक्सेस. ट्रू फॅक्ट की फॉल्स आहे? ट्रू आहे, फॉल्स आहे, मिक्स येते आन्सर. असं काही हे मॅन्डेट नाहीये की चांगल्या कॉलेजेसमधून केलं कीच चांगला पर्याय किंवा चांगला स्कोप मिळतो. फायनली आजच्या तारखेला जे मॅटर करतं ते तुमचे कॉन्सेप्ट्स, तुमची किती क्लॅरिटी आहे जे काय तुम्ही अभ्यास करता. आजच्या तारखेला तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा, लास्ट इयरचा स्टुडंट असेल समजा, ग्रॅज्युएशनचा बीकॉम करतोय उदाहरणार्थ, त्याला विचारा बाळा पहिल्या वर्षाला काय शिकलात, तेवढे त्याला बेसिक डेबिट क्रेडिटचे फंडामेंटल सांगता येतील, पण इन डेप्थ काही नाही. त्याच्यामुळे होतं काय, आजच्या काळात मुलांचं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी स्ट्रॉंग नसल्यामुळे तेव्हा जेव्हा ते एम्प्लॉयमेंट सेक्टरमध्ये जातात ती नेतृत्व मिळवायला फार कठीण जातं. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय, कॉलेजेस हे एक म्हणतात ना की आहे पुढल्या दरवाजावर टाळं उघडण्यासाठी, पण कुठलंही टेक्स्टबुक, कुठलीही डिग्री किंवा कुठलंही इन्स्टिट्यूट हे तुम्हाला गॅरंटी देत नाही की तुम्ही आमच्याकडून शिक्षण घेतल्यावर तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल व्हाल. ते एक म्हणतात ना रस्ता आहे, मार्ग आहे, तो व्यवस्थित निवडलात, चांगलं शिक्षण घेतलं तर पर्याय चांगले ओपन होतील, पण त्याच्यातून गॅरंटी नाही की लाईफ लॉंग तुमचं पूर्ण म्हणतात ना लाईफ सायकल सेट होऊन जाईल. ओके, सो दॅट्स वन ऑफ द मिथ्स अगेन. जसं मी मगाशी पण म्हटलं, इंजिनिअरिंग अँड MBA कॅन ओनली प्रॉमिस ग्रेट करिअर्स. अगेन वन ऑफ द मिथ्स. पण आजच्या तारखेला बरेचसे इंजिनियर्स इंजिनिअरिंग डिग्री शास्त्रासाठी घेतात, कारण का ते एक नुसतं ग्रॅज्युएशन केल्याने सुद्धा तुम्ही इंजिनियर बोलवलं जातं स्वतःला, आणि मॅनेजमेंट करायचं, कारण का मग पुढलं आयुष्यासाठी बँक बॅलन्स वाढवायला आणि मुलगी मिळायला सुद्धा सोपं जातं, कारण का इंजिनियर पण आणि मॅनेजमेंट पण केलेलं आहे. तर ह्या अनुषंगाने जर तुम्ही कुठलं क्षेत्र निवडत असाल तर ते फार चुकीची पद्धत आहे, कारण का समजून घेतलं पाहिजे इंजिनिअरिंग हे फार टेक्निकल फील्ड आहे. जर तुम्हाला टेक्निकल लाईनमध्ये राहायचं असेल तर इंजिनिअरिंग करण्यात तथ्य आहे. पुढे इंजिनिअरिंग करायचं नाही, फक्त मॅनेजमेंट करायचं, तर मग इंजिनिअरिंगचे 4 वर्ष आणि 1 सीट वाया का घालवा. तर तेवढी क्लॅरिटी घेऊन जर तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्हाला सुद्धा त्या करिअरमध्ये स्टेबिलिटी मिळवायला फार सोपं जाईल. त्याच्यानंतर माझ्या मित्राला, मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना त्या करिअरमध्ये सफलता चांगली मिळाली, अरे तो US मध्ये जाऊन आता एकदम छानपैकी बँक बॅलन्स वाढवलेला आहे. बरेचदा मुलांचा हा दृष्टिकोन असतो की एखाद्याला एखाद्या करिअरमध्ये सक्सेस मिळालं तर मलाही त्याच पद्धतीनं करिअरमध्ये सक्सेस मिळेल, पण ह्याच्यातही खात्री नाहीये. तर ह्या ट्रेंडला सुद्धा आपल्याला फॉलो करायचं नाहीये, हे लक्षात ठेवायचंय. आणि बरेचदा हे आमचं वैयक्तिक आम्हाला दर दिवशी जे आम्ही एक्सपिरियन्स करतो, मॅडम करिअर ऍप्टिट्यूड टेस्टचा रिझल्ट तर सांगितलात, पण तुम्हाला काय वाटतं हिच्याकडे बघून की ही कुठे चांगलं करू शकते. म्हणजे म्हणतात ना 45 मिनिटं पूर्ण रामायण ऐकवल्यावर शेवटी रामाची सीता कोण हा प्रश्न नेहमीच उद्भवतो, कारण का तिथे अबिलिटीज एक्सप्लेन केल्या जातात, करिअर्स तुमच्या मुलाला किंवा मुलीला जे योग्य आहे त्याची पूर्ण इनडेप्थ माहिती दिली जाते. पण शेवटी एक आपल्याला सवय असताना सगळ्यात तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचं काय मत आहे ह्याच्या त्याच्या मतावर जाण्याऐवजी जे सायंटिफिकली आपल्या समोर आहे, माहिती आहे, त्याला फॉलो केलं तर तुम्हाला सक्सेस मिळायला फार चांगलं होईल. बरं, आता हे झालं थोडंसं ज्ञान आमच्या अनुभवानुसार. काय काय गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत करिअर डिसिजन घेताना आणि काय काय अवॉइड केल्या पाहिजेत त्याच्यावर बद्दल एक जिस्ट दिली होती. आता सगळ्यात महत्वाचं, ही माहिती तुम्ही आज गोळा का केली पाहिजेत, कारण का बरेचदा असं होतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आर्ट्स नंतर काय पर्याय आहेत, कॉमर्स नंतर काय आहेत, पण ज्या छोट्या छोट्या टेक्निकॅलिटीज असतात किंवा बेसिक इन्फॉर्मेशन जी असते ती थोडी कधी कधी मिसिंग होते. आणि त्याच्यासाठी लोकसत्ताने जसं एक आज प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे, जिथे तुम्हाला वेगवेगळे तज्ज्ञ येऊन इन्फॉर्मेशन देत आहेत, तुम्ही ग्रास्प करताय. तर त्या म्हणजे तुमच्या पुढल्या वाटचालीसाठी तुम्ही चुकू नयेत किंवा तुम्हाला चांगली क्लॅरिटी मिळावी म्हणून हे सत्र घेतलं जात आहे. आणि त्याच हिशोबाने तुम्हाला वेगवेगळे पर्याय काय काय उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल नॉलेज मिळेल. सगळ्यात महत्वाचं, मी एखादा कोर्स केल्यानंतर माझ्यासाठी पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय काय ओपन आहेत ते जाणून घेणं पण फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला कोर्स बद्दल इनडेप्थ माहिती असली पाहिजे, म्हणजे मला कळेल मी 7 वर्षानंतर जेव्हा मी मार्केटमध्ये एंट्री करीन तेव्हा माझ्यासाठी काय काय पर्याय आहेत. टू अवॉइड रिग्रेट्स, बरेचसे असे कोर्सेस आहेत जे युनिव्हर्सिटीने दिलेले आहेत जे आपण आर्ट्स नंतर
आणि कॉमर्स नंतर देखील करू शकतो. डिग्री कदाचित सायन्सच्या नावानं असेल, पण असेही पर्याय आहेत जे आर्ट्स आणि कॉमर्सला ओपन आहेत. पण बरेचदा ते आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्या कोर्सचा लाभ घेऊ शकत नाही. तर अशा वेळेला टू अवॉइड रिग्रेट्स हे सेमिनार थ्रू ऍटलीस्ट तुम्हाला एक क्लॅरिटी मिळेल की कुठले कुठले पर्याय आहेत जिथे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, टेक्निकलवाले व्यक्ती जाऊ शकतात आणि स्वतःचं करिअर सेट करू शकता. अँड डेफिनेटली टू हॅव अ सिक्युअर्ड लाईफ. आपण सगळं एवढे परिश्रम का करतोय की 10 वर्षानंतर जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण होईल, इंडस्ट्रीमध्ये एंट्री करू, त्यावेळेस आपली गाडी अडकता कामा नाही आणि तिकडे पुढे वाटचालीमध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून आता आपण छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. इन्फॉर्मेशन, राईट इन्फॉर्मेशन फ्रॉम राईट प्रोफेशनल्स फार मस्ट आहे, जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी मिळेल की तुम्ही घेतलेलं पाऊल हे योग्य आहे की चुकीचं आहे. इथे जसं मी मगाशी पण विचारलं, आर्ट्स फार कमी जणांनी हात वर केला होता, पण सुरुवात आपण आर्ट्स पासून करूया. आर्ट्समध्ये जेव्हा आपण बघतो बरेचसे 11वी-12वीला आपल्याला विविध विषय मिळतात. 2 भाषा तर नक्कीच असतात, त्याच्या बरोबरीने मॅथ असतं, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी, आर्किओलॉजी, हिस्ट्री, अँथ्रोपोलॉजी, हे विविध स्पेशलायझेशन्स आपल्याला ग्रॅज्युएशन लेवलवर अवेलेबल आहेत. 11वी-12वीमध्ये या सगळ्या विषयांचा समावेश असतो. कॉलेजेसनुसार आपल्याला ते निवडावे लागतात, कारण का ते ऑप्शन्समध्ये ठेवले जातात. उदाहरणार्थ हिस्ट्री किंवा सायकोलॉजी, सोशियोलॉजी किंवा पॉलिटिकल सायन्स, तुम्हाला एक एक विषय निवडायचा आहे. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलवर येता, बरेचसे युनिव्हर्सिटीज तुम्हाला फुल मेजर्स आणि पार्ट मेजर्स असे 2 पर्याय देतात. आता जेव्हा आपण BA म्हणतो, फुल मेजर्सचा अर्थ असा की TY लेवलला, म्हणजे तुम्ही जेव्हा 3ऱ्या वर्षाला येता ग्रॅज्युएशनच्या, तुम्हाला एक विषय निवडायचा असतो आणि त्याचे तुम्ही 6 पेपर्स देता. पार्ट मेजर्सचा अर्थ असा की तुम्ही 2 विषय घेता आणि त्याचे 3 पेपर्स देता. म्हणजे उदाहरणार्थ सायकोलॉजी किंवा इकॉनॉमिक्स असे हे पार्ट मेजर्समध्ये 2 सब्जेक्ट्स घेऊन त्याचे 3 पेपर्स तुम्ही देऊ शकता. फुल मेजर्स म्हणजे एकच सब्जेक्ट घेऊन 6 पेपर्स. फक्त लक्षात ठेवायचं आहे, काय काय युनिव्हर्सिटीजमध्ये जर तुम्ही सायकोलॉजी हे पार्ट मेजर्सवर घेतलं तर तुम्ही मास्टर्समध्ये फुल टाइम MA करू शकत नाहीत. काय काय युनिव्हर्सिटीज फार रिजिड आहेत की त्यांना ग्रॅज्युएशन लेवलवर फुल मेजर्स इन सायकोलॉजी लागतं, कारण का आर्ट्समध्ये सायकोलॉजी हा एकच सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स असतात आणि प्रॅक्टिकल्स फार महत्वाचे असतात जर तुम्हाला मास्टर्स करायचं असेल. इतर तुम्ही कुठलाही पर्याय घेतलात, पार्ट मेजर्स जरी केलं तरी तुम्ही प्रेफरेबली फुल मेजर्सला अप्लाय करू शकता. प्रत्येकाचे सुपर स्पेशलायझेशन आपल्याला मास्टर्स लेवलवर मिळतात. जरीही मी BA सायकोलॉजी किंवा BA इकॉनॉमिक्स किंवा मी BA इव्हन हिस्ट्री घेतलं, ह्या सगळ्यांचे परत स्पेशलायझेशन आपल्याला मास्टर्सच्या 2ऱ्या वर्षाला येतात. इथे काही एंट्रन्स एक्झाम नसते, पूर्णतः 12वीच्या मार्कांवर तुम्हाला एंट्री मिळते आणि नंतर बॅचलर्सच्या मार्कांवर मास्टर्ससाठी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. असा जरी एक काळ होता जिथे 40%ला सुद्धा आर्ट्सला ऍडमिशन मिळायचं, पण आता ती सिच्युएशन राहिलेली नाहीये. एखाद वेळेस कधी कधी BScला मिळून जातं किंवा BComला मिळतं, पण आजकाल आर्ट्समध्ये मिळताना नाकीनऊ येतात. त्याच्यामुळे वाटतं तितकं सोपं आर्ट्स आता राहिलेलं नाहीये. आणि हा फील्ड त्यांच्यासाठी आहे ज्यांना अफाट वाचनाची आवड आहे, लिखाणाची आवड आहे. 4 ते 10 पुस्तकांची प्रत्येक सब्जेक्ट रिलेटेड जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर त्यांनी आर्ट्स सारख्या विषयाचा विचार करावा. त्याचबरोबरीने जर तुम्ही बघाल, खाली एक ऑप्शन आहे डिफेन्स आणि तिकडे एक डिस्क्लेमर टाकलेला आहे, ओनली फॉर बॉईज. मुलांना एंट्री आहे डिफेन्समध्ये, पण फक्त आर्मीमध्ये. ते एअरफोर्स आणि नेव्हीला अप्लाय करू शकत नाहीत आर्ट्स बॅकग्राऊंड असलेली मुलं, आणि फक्त मुलं, मुलींना एलिजिबिलिटी नाहीये. मुलींसाठी रूट आहे, तो आपण एक वेगळा पर्याय आहे, तो नंतर स्नेहल मॅडम तुम्हाला नक्कीच सांगतील. इथे समजा डिफेन्समध्ये जायचं असेल तर तुम्हाला फिजिकली फिट फार छान राहावं लागेल, कारण का इथे एंट्री म्हणजे तुम्ही रिटन एक्झाम, फिजिकल फिटनेस टेस्ट आणि इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याच्यामुळे जर करिअर डिफेन्समध्ये करायचं असेल तर आत्ताच थोडे डोल्लेशुल्ले तुम्हाला करावे लागतील. फिजिकली फिट राहावं लागेल, तर तुम्ही हा एंट्रन्स एक्झाम, फिजिकल फिटनेस टेस्ट व्यवस्थित क्लिअर करून या क्षेत्रांमध्ये जाऊ शकता. NDAचा एक रूट आहे, पण तो फक्त जसं मी म्हटलं, आर्मी हा एकच एरिया आर्ट्स बॅकग्राऊंड मधून ओपन आहे. हे काही नवीन पर्याय आहेत, जसं BA किंवा BSc ह्युमन सायन्सेस, BA TV न्यूज मीडिया प्रोडक्शन, BA कलनरी आर्ट्स, हे अजून इंट्रोड्यूस केलेले
मान्यता मिळालेली आहे, पण अजून ऑफिशियली हे कोर्सेस युनिव्हर्सिटीजनी किंवा म्हणतात ना इन्स्टिट्यूट्समध्ये कुठे कुठे अवेलेबल आहेत ह्याची अजून कुठेही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली नाहीये. जस्ट तुम्हाला माहितीसाठी आम्ही इथे साईटवर टाकलेलं आहे. तर नुसतं माहिती करून घ्या की हे कोर्सेस पुढल्या अकॅडमिक म्हणजे 14-15च्या अकॅडमिक इयरपासून चालू होणार आहेत, पण अजून युनिव्हर्सिटीनी बरीचशी इन्फॉर्मेशन जी आहे डिस्क्लोज केलेली नाहीये. इथे एंट्री हवी असेल तर प्युअरली 12वीच्या मार्कांवर. फक्त जे आहे BA कलनरी आर्ट्स तिकडे कदाचित इन्स्टिट्यूट बेस्ड तुम्हाला एंट्रन्स एक्झामला सामोरं जाण्याची शक्यता आहे आणि फॉलोड बाय ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यू जर टाय असेल तर. तर हे 3 वर्षाचे कोर्सेस आहेत. मॅक्सिमम डिटेल्स आम्हाला देखील माहिती नाही, कारण का युनिव्हर्सिटीनी फक्त मान्यता घेऊन ठेवलेली आहे. अजून इम्प्लिमेंटेशन व्हायला 1-2 महिन्यांचा कालावधी तरी नक्कीच जाईल. तर जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन की हे कोर्सेस सुद्धा येणार आहेत. नंतर बऱ्याचशा ज्या मुलांनी हात वर केला होता आवडीचा फील्ड म्हणजे कॉमर्स. आता कॉमर्स सुद्धा एक काळ होता जिथे आपण फक्त BCom ही डिग्री आपल्याला माहिती होती, पण आता कॉमर्समध्ये सुद्धा बघाल तर बरेचसे स्पेशलायझेशन अवेलेबल आहेत. जे प्रॅक्टिसमध्ये चालू आहे BCom मध्ये ते आहे BAF फायनान्स अँड अकाउंट्स, BBI बँकिंग अँड इन्शुरन्स आणि BFM बॅचलर्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. तर हे फायनान्शियल मार्केट तर हे 3 पर्याय आहेत जे तुम्हाला 12वी नंतर उपलब्ध आहेत. लक्षात ठेवायचे एंट्रन्स एक्झाम नाही आहेत, पण लिमिटेड सीट्स आहेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये हे 3ही स्पेशलायझेशन कदाचित मिळणार नाहीत. तर फक्त लक्षात ठेवायचे की तुमचे 12वीचे मार्क हे फार उत्कृष्ट असले पाहिजेत, कारण का स्पेशलायझेशन जे आहेत त्याच्यासाठी सीट्स लिमिटेड आहेत. उदाहरणार्थ समजा BComला 110 ते 120 सीट्स असतील, तर BAF BBI BFM ला कदाचित कमी सीट्स असणार, 70-80 सीट्स असण्याची शक्यता आहे. तर ज्या मुलांना टक्केवारी चांगली असेल त्या मुलांना डेफिनेटली स्पेशलायझेशन्समध्ये एंट्री मिळेल. कमी टक्के पडले तर दे मे हॅव टू कॉम्प्रोमाइज, BCom करावं लागेल. सगळ्यांमध्ये 3ही स्पेशलायझेशनमध्ये ड्रास्टिक डिफरन्स काही नाहीये. फायनान्स, अकाउंट्स, डेबिट, डिबेंचर्स वगैरे फायनान्शियल ऍक्च्युअरीचा सगळ्या गोष्टींचा समावेश या कोर्सेसमध्ये केला जातो स्पेशलायझेशन्सनुसार. 3 वर्षाचा कालावधी आहे आणि त्याच्यानंतरचा जर पर्याय बघाल खाली परत लिहिलेला आहे डिफेन्स ओनली फॉर बॉईज. जसं मी आर्ट्सच्या वेळेस एक्सप्लेन केलं होतं की फक्त मुलांसाठी, मुलींना नाही, आणि फक्त आर्मी. आर्ट्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंड मधले असलेले विद्यार्थी जे असतील ते फक्त आर्मीसाठी जाऊ शकतात. सिलेक्शन प्रोसिजर जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं तसंच. ओके. त्याचबरोबरीने आणखीन एक गोष्ट इकडे मला ऍड करायला आवडेल. मी बऱ्याचशा विद्यार्थी आणि इव्हन पालकांच्या तोंडून ऐकते की BCom करून काहीही होत नाही मॅडम, आजकाल नोकरी सुद्धा मिळत नाही. पण त्यावर माझा एक नेहमी प्रश्न असतो, डिग्री आहे पण त्याचबरोबरीने जे BComच्या विद्यार्थ्यांना अफाट वाचन फायनान्स फील्ड बद्दल करायला लागतं ते करतात का हो? म्हणजे मुलाला आजच्या तारखेला विचाराल की GDP रेट भारताचा काय आहे, कोणीही सांगू शकणार आहे. कदाचित 1-2 मुलं असतील एवढ्या क्राऊडमध्ये, पण मॅक्सिमम मुलं ब्लँक असतात. कधीही विचारा इकॉनॉमिक्स टाइम्स वाचतात का? कोणीही मुलं हात नाही वर करणार. बॉम्बे टाइम्स म्हणाल नक्की हात सगळ्यांचे वर असतील. तर लक्षात ठेवलं पाहिजे BCom ही डिग्री आहे. टेक्स्च्युअल नॉलेज, तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट क्लॅरिटी मिळते. पण कॉमर्स एक असं फील्ड आहे जे तुम्हाला प्रेझेंट नॉलेज सुद्धा असणं गरजेचं आहे. नुसतं मला डेबिट किंवा क्रेडिटचं डेफिनेशन माहिती असलं म्हणजे मला कॉमर्स येणार असं नाही. त्याचबरोबरीने रोजच्या रोज इकॉनॉमिक्स टाइम्स वाचणं, फायनान्शियल रिलेटेड बुक्स असतात, मॅगझिन्स असतात, ब्लॉग्स असतात. जसं मी म्हटलं इकॉनॉमिक्स टाइम्स वगैरे वाचायचं. सिम्पल आजच्या तारखेला डॉलर काय रेटवर आहे, सेन्सेक्स काय म्हणतंय, ट्रेड मार्केट काय आहे, हे सगळ्या गोष्टींबाबत जेव्हा माझ्याकडे माहिती असेल तेव्हा जाऊन तुमच्या BCom डिग्रीला पूर्णत्व मिळेल. नाहीतर नुसतं BCom आहे तुमच्याकडे आणि जर म्हणाल की BCom वर मला चांगलं ऑपॉर्च्युनिटीज मिळालं पाहिजे बॉस, इट्स व्हेरी डिफिकल्ट. कारण का दरवर्षी प्रत्येक कॉलेजमधून हजारो विद्यार्थी BCom डिग्री घेऊन येतात. जॉब नसतात असं नाही, जॉब असतात, पण तो जॉब मिळायला जे मला एक्स्ट्रा ऍक्सेसरीज लागतात. ऍक्सेसरीज वर्ड यूज करते कारण का आता तो फार सोपा वर्ड आहे, कारण का एक साधा मोबाईल जरी घेतला तरी 4 ऍक्सेसरीज हे बाय डिफॉल्ट मिळतातच. त्याच्यामुळे जेवढे तुमचे ऍक्सेसरीज नॉलेजचं ऍसेट्स म्हणून तुम्ही जमा कराल तुमच्या किटीमध्ये, तेवढं तुम्हाला कॉमर्स फील्डमध्ये चांगला वाव आणि चांगलं सक्सेस आणि स्कोप मिळवता येईल. नुसतं प्लेन BCom कराल आणि म्हणाल की मला चांगला जॉब मिळाला पाहिजे
तर इट्स अ डिफिकल्ट टास्क. ओके. त्याच्यानंतर बरेचसे विद्यार्थी बीकॉम करता करता प्रोफेशनल कोर्सेसचा सुद्धा म्हणतात ना अभ्यासक्रम शिकायला त्यांना आवडतं. आता जेव्हा आपण प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो त्याच्यामध्ये CA, CS, CMA, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटन्सी, जे आता प्रेझेंटमध्ये बोललं जातं, ह्याचं आधीचं व्हर्जन जे होतं ते आहे ICWA. तर कदाचित बरेचसे पालकांना ICWA म्हणून ह्या कोर्सला ओळखत असाल, जिथे कॉस्ट मॅनेजमेंट बद्दल तुम्ही शिकता. म्हणजे आजच्या तारखेला पार्करचा एक पेन 5 रुपयाला असला पाहिजे की 50 रुपयाला असला पाहिजे हे मी डिसाईड नाही करत. एक बॉडी आहे, व्यक्ती आहे, जे पूर्ण अनालिसिस करतात की काय प्लास्टिक आहे, काय मटेरियल आहे, काय इन्फ्रास्ट्रक्चर लागलं, किती मॅनपॉवर इन्व्हॉल्ड होतो, ह्या सगळ्याचं अनालिसिस करून स्टॅटिस्टिक्स काढून कुठल्याही प्रोडक्टचं, हे तर पेन मी एक एक्झाम्पल घेतलं, पण कुठल्याही प्रोडक्टचं कॉस्ट काय असलं पाहिजे, एस्टिमेशन्स काय असले पाहिजेत, एस्टिमेट करतात ते कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट्स असतात. वेन यू टॉक अबाउट CA ते जास्त करून फायनान्स, ऑडिट, टॅक्सेशन रिलेटेडचं काम हाताळतात. कंपनी सेक्रेटरी, जिथे तुम्ही जास्त करून इकॉनॉमिक्स, फायनान्स, लॉज बद्दलचा अभ्यासक्रम शिकता. म्हणजे पुढे जाऊन कुठल्याही कंपनीचे रूल्स, रेग्युलेशन्स काय असले पाहिजेत, काय कंपनीजनी फंडामेंटल्स फॉलो केले पाहिजेत, हे सगळे तुम्ही सेट करता. अतिशय डिफिकल्ट असे कोर्सेस आहेत. तर नुसतं टाइमपास म्हणून किंवा नुसती डिग्री हवी असेल म्हणून CA करायचंय किंवा त्या डोक्याने किंवा त्या माइंड फ्रेममध्ये जर तुम्ही हे कोर्सेस घेणार असाल तर प्लीज डोंट गो अहेड. कारण का इथे प्रचंड मेहनत लागते, भरपूर अभ्यास आहे. म्हणजे अक्षरशः जर खरंच CA तुम्हाला असे पिळून काढणारे मिळाले ना तर 18-18, 20-20 तास दिवसाला तुम्हाला काम करायला लावतील. कारण का ह्या सगळ्या कोर्सेससाठी आपल्याकडे म्हणतात ना प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्स पर से नाही आहेत. जे एक्झिस्टिंग CAs आहेत त्यांच्या अंडर तुम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागते किंवा CS फॉर दॅट मॅटर, आणि मग तुम्हाला पुढे मार्ग मिळतो. हे सगळे प्रोफेशनल कोर्सेस असल्यामुळे तुम्ही स्वतःहून याचा अभ्यासक्रम करता आणि परीक्षा देता. बरेचसे विद्यार्थी CA आणि कॉमर्स असे कॉम्बिनेशन करतात. म्हणजे अगदीच विकट परिस्थिती आली, काही कारणास्तव CA नाही जरी कम्प्लीट झालं, टू फॉल बॅक माझ्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री आहे. पण नेसेसरी नाही आहे की मला CA बरोबरीनं BCom केलंच पाहिजे किंवा एनी अदर डिग्री फॉर दॅट मॅटर. दोन्ही गोष्टी केल्या तर लक्षात ठेवायचे, दोन्ही पण डिमांडिंग कोर्सेस आहेत. तर मला तितकीच मेहनत आणि तितकंच एफर्ट्स टाकणं गरजेचं आहे. 2 गोष्टी मला हँडल करायच्यात. नुसतं एक असेल तर आपण निभावून घेऊ शकतो. आता कॉमर्समध्ये सुद्धा युनिव्हर्सिटीनी बरेचसे न्यू कोर्सेस इंट्रोड्यूस केलेले आहेत. जसं मी आर्ट्सच्या वेळेस म्हटलं होतं की लिस्टिंग आलेली आहे, पण एलिजिबिलिटी आहे किंवा काय सिलेबस आहे किंवा कुठले इन्स्टिट्यूट्स ऑफर करणार आहेत ह्याची डिटेल्ड माहिती तुम्हाला कपल ऑफ मंथ्समध्ये नक्कीच डिस्क्लोज केली जाईल. तुमच्या रेकॉर्डसाठी, तुमच्या माहितीसाठी तुम्ही फक्त लिस्ट लिहून ठेवू शकता. जसं BCom मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, BCom आता BMS सुद्धा ते कॉमर्सच्या अंडरच टाकायचा त्यांचा विचार चाललेला आहे. आणि त्यात सुद्धा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्स असे विविध स्पेशलायझेशन तुम्हाला मिळू शकतात. सीट्स किती असतील, कुठले कॉलेजेस देणार आहेत, काहीही डिटेल्स ऍट प्रेझेंट नाहीये. तर फक्त तुम्ही ऍज अ म्हणतात ना की ऑडियन्स तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हे पर्याय एक्झिस्ट करतात. जे 10वीतले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ह्या 2 वर्षांनी पण हा लाभ घेऊ शकतात. पण जे आता इमिडिएट 12वीत आहेत त्यांच्यासाठी ऍप्लिकेबल आहे नाहीये त्याची गॅरंटी मी आता काहीच देऊ शकत नाही. इथपर्यंत सायन्स, कॉमर्स बेसिक सिलेक्शन करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, काय अवॉइड केल्या पाहिजेत त्याबाबत आपण चर्चा केली. पुढलं सत्र जे आहे सायन्स अँड टेक्निकल किंवा जे कॉमन ऑप्शन्स असतात जे कुठलाही विद्यार्थी घेऊ शकतो ते काय आहेत आपण स्नेहल मॅडम कडून ऐकूया. धन्यवाद.